सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत। या निवडणुकीमध्ये एनकेन प्रकारे निवडून येण्यासाठी उमेदवार काही करत आहेत। त्यातील एक प्रकार म्हणजे जत तालुक्यातील करेवाडी बोबलाद, गुळगुंजनाल, तिकोंडी, खडनाळ या गावामध्ये काही अज्ञातांनी या रस्त्यावर विरोधी पक्षाच्या उमेदवारांची नावे लिहून गुलाल, लिंबू, काळ्या बाहुल्या, लिंबूला सुया टोचून टाकण्याचा प्रकार या सर्व गावात केलेला आहे। यामुळे या गावांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। या गावांमधील प्रतिष्ठित नेते मंडळींनी याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार केल्याचे आढळून येत आहे। असे प्रकार जर होत असतील तर निवडणुकांमध्ये एक भीतीदायक वातावरण नागरिकांमध्ये निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विरोधकांवर असे भानामती, तंत्रमंत्र तसेच सगळ्या प्रकारचे फंडे आता या जत तालुक्यामध्ये करण्यात येत आहेत। गेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जत तालुक्यामध्ये काही गावात रस्त्यावर अर्धा टेम्पो लिंबू पसरण्याचा प्रकार घडला होता। असाच काहीसा प्रकार आज घडलेला आहे। नमस्कार, आम्ही प्रचाराच्या दरम्यान फिरत असताना कोणत्या बोबलद येथे एक भानामतीचा प्रकार उघड झाला। इथे भोपळा, परत कापड, त्याच्यावरती गुलाल, लिंबू आणि भावली असा हा एक भानामतीचा एक दलबद्री प्रकार केलेला आमच्या त्या भोपळ्यावरती पंचायत समिती गणातील उमेदवार वैजंता मनमाने आणि जिल्हा परिषद गटातील दरेवडचे जिल्हा परिषद गटातील उमेदवार अमोल कराडे असे त्या भोपळ्यावरती आणि कापडावरती नावं टाकून हा भानामतीचा प्रकार इथं केलेला दिसतोय। जनतेचा आम्हाला आमच्या उमेदवाराला जनतेचा प्रतिसाद भरपूर दिसत असताना त्यांचा पराजय समोर दिसताना त्यांनी एक निश्च आणि दळभद्री प्रकार केलेलाच उघड आला आहे। आमच्या विरोधकांना आता घाम फुटलेला आहे आणि असल्या ह्या दळभद्री प्रकारामुळं आमचा काय पराजय होणे शक्य नाही आणि इथून ते गुलगुंजनाळ ते दरीबडचीपर्यंत प्रत्येक गावामध्ये हा प्रकार केलेला दिसत आहे आणि ह्याला कुठेतरी एक आळा लागला पाहिजे अशी आम्ही प्रशासनाकडे विनंती करतो। धन्यवाद।